येस चला प्लीज केक खाऊन झाला असेल तर सगळ्यांनी आपलं आसन ग्रहण करा. सामना चालू होतोय. कॉमेंट्री बॉक्समधून काय दिसत नाही आहे भावा. बसा. येस फ्लाईट टेक ऑफ होते. प्रत्येकाने सीट बेल्ट बांधा आपला. येस सामन्याला होते सुरुवात. SRJ बसा. स्वागत आहे आपलं. पहिला चेंडू बिगिट. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. विकेटचं पतन. फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज झेलबाद. रोहित शिता पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झालेत. त्यांच्या साथीला आहेत अनिकेत सावंत, उमेश माने. त्यांच्याबरोबर मैदानामध्ये युनिट नंबर 3. उमेश माने आणि त्यांच्या साथीला आहेत अनिकेत सावंत. आणि पहिलं षटक घेऊन SRJ सूरज गुरव. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली आहे. गोल्डन डकचा शिकार झाले रोहित. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. डॉट बॉल. आणि विशेष म्हणजे प्रत्येकाला आता वेध लागलेत की या गटातून कोण होईल टॉप 6 मध्ये दाखल. आणि RDX पहा क्रिकेटचा खेळ किती रंगतदार आहे. भवानीनगर सळवे सारख्या संघाला मातबर टीमला हरवलं या माणेगाव टीमने. सर बॅटने खेळायचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागला. एक धाव मिळेल. म्हणून क्रिकेटमध्ये कधीही कोणाला छोटं आता मोठं समजू नका. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणी राजा नसतो आणि कोणी रंक नसतो. हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला सर्वांना का मैदानामध्ये खेळवून ठेवतो त्याचं प्रात्यक्षिक आपण पाठच्या मॅचमध्ये पाहिलं. वाढदिवस असतात आणि वाढदिवस आले की प्रत्येक जण आनंद घेतो केक खाण्याचा. दोन्ही हाताने खात आहेत केक. लोअर फुलटॉ चेंडूवर आक्रमण केलंय. केकचं नाव घेतलं. अप्रतिम एफर्ट्स. फॅब्युलस फॅन्टॅस्टिक. 20 महिने प्रयत्न केला. धावचीची संधी असेल. फलंदाज धोक्याची घंटा अपील केली आहे. पंचांकडे नजर. होय फलंदाज धावबाद. सुशील साळुंके होते डीप स्क्वेअर लेगला. अविश्वसनीय प्रयत्न. हे असं तपासलं जाईल कारण ज्या प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे. 2 कॅमेरे आहेत आपल्याकडे. सुशील साळुंके यांचा प्रयत्न पहा. मोरेश्वर आमचे कॅमेरामॅन. प्रणय छोटू म्हात्रे आहेत 81-82. आणि विशेष म्हणजे 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून फलंदाज धावबाद. सुशील साळुंके इथे यांना पडदावावं लागेल. येस सेफ आहे. वाचवल्या धावा इथे सुशील साळुंके यांनी आणि फेके देखील चांगली गेले. फलंदाज धावबाद आहेत. येस आउट आहेत. म्हणून मराठी माध्यमाच्या शाळा टिकणं महत्वाचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना समीर पठाण आलेत. वेलकम सनी कंग. काल सनी कंक यांनी तो दिवस गाजवला कालचा. आज नवीन दिवस आहे. कालच्या दिवसाचा सोडला ना मुकादम चॅम्पियन ट्रॉफीचा दिवस तर सनी कंक यांच्या चेंडूला पाठ लागत नव्हती. आणि आता काल त्यांनी अक्षरशः गाजवलं. सांगितलं की वेळ खराब आहे माझी. मी खराब नाही आहे खेळाडू. खेळाडू मी गब्बर आहे बनपुरीचा. न्यू बॅटर समीर आलेत. समीर पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला. त्याला बीट करून चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर. सीमा पार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दर्जेदार 4 चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावर 6. आणि यासाठी ओमसाई MTC या वाहिनीचा आपण का चर्चा करतो. दर्जेदार कॅमेरा वर्क आणि विशेष म्हणजे हे छोटे कॅमेरामॅन आहेत. छोटू म्हात्रे इयत्ता 9वी मध्ये. पुढच्या वर्षी 10वीला जातील. 9वी अ चा विद्यार्थी आहे. ड्राईव्ह केलाय फ्रंट फुटला येऊन 3 क्षेत्ररक्षक मागे धावत आहेत.
लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने जाईल चेंडूवर. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रयत्न पडतील कमी आणि 4 धावांची समीर यांना मिळेल हमी. चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचते. 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड. आणि पहिल्या षटकामध्ये SRJ यांच्या षटकाचा विचार केला तर संमिश्र प्रकारचं षटक 2 गडी महत्त्वाचे त्यांनी बाद केले. 10 धावा. षटक क्रमांक 2 साठी आलेत सागर जाधव. पहिला सामना दोन्ही संघांनी जिंकलाय म्हणजे NCC वाटोळे बरोबर कोणता संघ दोनात करेल. NCC वाटोळे टीम आपण सज्जर आपला स्क्वॉड घेऊन. सध्या इन्स्टा यूट्यूबचा जमाना. आता यूट्यूबचा वापर कमी झाला RDX. इन्स्टाचा वापर जास्त झाला म्हणून रील प्रत्येक ठिकाणी काढल्या जातात, फोटो काढले जातात, एडिटिंग केले जातात, म्युझिक टाकली जाते. उद्या प्रजासत्ताक दिवस आहे, गणतंत्र दिवस. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू वेल लेफ्ट केलाय. कसोटी क्रिकेटची आठवण आली. ज्या प्रकारे चेंडू सोडला. व्हाईट बॉल. सागर जाधव आले. कदाचित RDXला केक थोडासा जास्त झालाय. 2 वेळा नाव घेतलं सागरचं तरी लक्ष नाहीये. शॉर्ट आर्म जॅक काढण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. शरीराचा स्पर्श झालाय हे सांगत असताना पंच धाव मिळत नाहीये. डॉट बॉल. 11ला 2. 1.1 चेंडू अखेर टीम प्रथमतः फलंदाजी करते. जय हनुमान क्रिकेट संघ माणेगाव. काल बजरंग बलीचा दिवस होता, शनिवार. आज जय हनुमान माणेगावने चमत्कार केला. एक इनसाइड आउट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या बॉटमला लागला. हवेत आहे दीर्घकाळ. पॉइंटचा क्षेत्ररक्षक मागे धावतोय. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू प्रस्थान करत असताना 1 धाव मिळते. 1 सिंगल धाव. मिळत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 12. 12ला 2. बैठक मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅक ऑफ द लेंथ हाताळला. सागर जाधव या खेळाडूची खासियत आहे. उंच पुरे गोलंदाज आहेत सागर जाधव. टीमची धावसंख्या धावफलकावर 12. इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे टीम माणेगावला, कारण समोर एराड हा एक चांगली बॅटिंग लाईनअप त्यांची. स्लोअर वन हाताळलाय. पुलचा फटका डीपला स्क्वेअर लेग. अप्रतिम प्रयत्न केला. प्रयत्न अपुरे पडतील आणि 4 धावा इथे मिळत असताना फलंदाज अनिकेत सावंत यांच्या बॅटमधून 4. चौकार. 16 धावा धावफलकावर. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. चांगली गोलंदाजी ॲक्शन आहे आणि ज्या प्रकारचा फॉलो थ्रू मध्ये त्यांना आपण पाहिलं सागर जाधव. स्लोअर वन हाताळला. बॅक ऑफ द लेन आणि त्याचा फायदा घेतला अनिकेत सावंत यांनी. 4 चेंडू अखेर 2 गडी बाद. 16 धावा धावफलकावर. टीम माणेगाव. जे खेळाडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत प्लीज लक्षात घ्या. आपली स्पर्धा आहे, आपल्या तालुक्याची स्पर्धा आहे. चेंडू द्या प्लीज बाहेरून आणून, कारण पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीज आपण पाहतोय. कुणा एकाचं आयोजन नाही आहे मित्रांनो, संपूर्ण तालुक्याचं आयोजन आहे. आपल्या पाटण तालुक्याचं आयोजन आहे. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीचा हा थरार आपण पाहतोय. पुल केलाय आणि त्यांचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आले चेंडूवर. अजिंक्य साळुंके संघाचा कर्णधार, जे आज पुण्यावरून नवी मुंबईमध्ये दाखल झालेत. अप्रतिम कॅच. विकेटचं पतन. काही खेळाडू तर गावावरून येतात पाटण तालुक्यावरून. काल समर देसाई बनपुरीवरून आले, काल अण्णाकंग पुण्यावरून आले, आज अजिंक्य साळुंके पुण्यावरून आलेत. आणि विशेष म्हणजे हे ग्रामीण क्रिकेट गावासाठी येतात, गावाच्या क्रिकेटसाठी येतात, पाटण तालुक्यासाठी येतात, कारण त्यांना माहीत आहे बॉसचं आयोजन एक दर्जेदार स्पर्धा असते. आणि या मैदानाची आउटफील्ड जर तुम्ही पाहिली ना तर एखादी 10 लाखाची स्पर्धेचं सारखं आउटफील्ड आहे. महत्त्वाचं म्हणजे आउटफील्ड चांगले असणं महत्त्वाचं. आणि होम साई MTC असेल तर अजून काय पाहिजे. छोट्या कोणाला भूक लागली कदाचित, ठसका लागला. पुल केलाय. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. कॅच ड्रॉप. 1 धाव पूर्ण केले. धुळीचा प्रयत्न इथे चालू आहे, परंतु चेंडू हाताला लागल्यानंतर जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव. 1 डी. टीमची धावसंख्या 17.
गणेश माने त्यांच्या साथीला आहे समीर. टीमची धावसंख्या 17-3. चांगलं क्रिकेट राहिलं आहे बघण्यासारखं आणि खेळही चांगला राहिला, मात्र कभी खुशी कभी गम असे राहिले दोन्ही ओव्हर. कारण की ही जी महत्त्वाची मॅच आहे, एक पाऊल दूर बोलतात ना ते या मॅचसाठी बोलतात, कारण की एक पाऊल दूर आहे प्रत्येक टीम. आपण पाहिलं तर आधी काय खेळ झाला आहे यापेक्षा आता काय खेळणार आहोत हे प्रत्येक टीम बघत असते. टीमची टोटल अगदी 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये सध्या आपण आलो आहे. मयूर दाखल झालेत गोलंदाजीसाठी. एका बाजूला आपण पाहिलं तर टीम एराड स्पोर्ट्स एराड संघ माणेगाव टीम दुसऱ्या बाजूला. आज SRJ देखील आपण पाहिलं तर एराड स्पोर्ट्समधून दाखल झाला. SRJ स्पोर्ट्सचा तो ओनर आहे लॉंगॉन रिजनमध्ये. एक चांगला अष्टपैलू खेळाडू माणेगाव टीमनं एक चांगला प्रभाव दाखवला आहे आपला. मागील मॅचमध्ये चॅम्पियन भवानीनगर सर्वे टीमला पराभूत करून तो देखील दाखल झाला आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज ऑलवेज गुड इम्प्रेशन मानलं जातं. पहिलं इम्प्रेशन चांगलं राहिलं आहे माणेगाव टीमचं. ओव्हर क्रमांक 3 मध्ये शेवटच्या षटकामध्ये आपण चाललोय. लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटच्या टॉप एजला लॉंग ऑफला खेळाडू आहे. विकेट पकडली आहे तानाजीनं. ही विकेट पकडली आहे. समीर माघारी जाईल. मिस्टर तानाजी अप्रतिम कॅच, अप्रतिम झेल त्यानं गॅदर केला. निलेश माने दाखल होतोय मैदानामध्ये. नवीन बॅटर. धक्के भेटलेत मॅचमध्ये. आपण पाहिलं तर 4 फलंदाज आतापर्यंत माघारी गेलेत. संघाला धावसंख्या आली नाहीये. एराड टीमकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे आणि यामुळे कुठेतरी 30-35 धावेसाठी प्रयत्न करावा लागेल. एक मॅजिकल फिगर, एक मॅजिकल आकडा ज्याला बोलतो, त्या प्रयत्नाचा पाठलाग करावा लागेल. क्रिकेट प्रेमी, क्रिकेट वेडे अर्थातच लारा दादा वेलकम. क्रिकेटचे चाहते आहेत ते. कराड तालुक्याकडून बिलॉंग करतात. प्रत्येक मैदानामध्ये क्रिकेटचं प्रेम पाहण्यासाठी, क्रिकेटच्या स्पर्धा पाहण्यासाठी ते जरूर जातात. आपला व्यवसाय सांभाळतात. दिवसभर रिक्षा चालवतात. जिथे वेळ भेटेल तिथे मैदानामध्ये जातात. क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत करतो. डॉट जाईल. तब्बल चेंडू आपण पाहिले तर अगदी आता बाकी आहेत तब्बल 3 चेंडू. धावा आल्या नाही आहेत. टीम बोल असेल धावा येऊ देत. माणेगाव टीम बोल असेल हेची दान दे ग देवा, एखादा षटकार यावा मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी. स्क्वेअर कट फटका चांगला आहे पण धावा एवढ्या चांगल्या तुला भेटणार नाही आहेत. डिक्लेअरमध्ये एक सिंगल धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 20 धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. मॅच एका बाजूला आपण पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या टीमनं चांगलं अडवून ठेवलं आहे. 12वे खेळाडू. दोघांची बॉडी लँग्वेज पाहिली तर एराड टीमचा मस्त ऐटीत बसला आहे रिलॅक्समध्ये. माणेगाव टीमच्या 12व्याच्या खेळाडूच्या चेहऱ्यावरती 12 वाजले. थोडंसं टेन्शनमध्ये. हे जी बॉडी लँग्वेज आहे भरपूर काय सांगते, कारण की खेळ झाला नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी पाहतोय. वॉर्ड थ्रो यार, अप्रतिम थ्रो. मिड विकेटमधून डायरेक्ट थ्रो केला. आज पहिली कॅचही अप्रतिम पकडली अजिंक्य साळुंखेनं. कॅप्टन आहे टीमचा अजिंक्य. बरेच खेळाडू आज गावावरून दाखल झालेत. लॉफ करण्याचा प्रयत्न मिड विकेटला पुन्हा एकदा. ते स्वान आहेत या मैदानामध्ये. अगदी सिक्युरिटी टाईट असते सकाळ संध्याकाळ. ती सिक्युरिटी आहे Z+ आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचते 22-23 रन्स टू विन. 23 धावेचं दिले आव्हान. सॅटिस्फाईड स्कोर तुम्ही बोलू शकता. 23 धावा या मॅचमध्ये करायचे. NCC टोळेवाडी देखील आज चांगला स्टार्स या टीमनं खूप छान मेहनत. मंगलमूर्ती बराटवाडी टीमला त्यांनी आपण पाहिलं तर पराभूत केलं. दत्ता जाधव साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच साठी पेन आहेत. आणि अगदी ज्या गावातून ते बिलॉंग करतात तीच टीम सध्या एराड स्पोर्ट्स एराड संघ खेळतोय. दत्ता जाधव साहेब यांनी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर पेन लेखणी दिलेली आहे. खूप मोठं काम असतं या लेखणीचं. करोडोचे चेक साईन केले जातात या लेखणीनं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं या लेखणीनं. आणि अशी ही लेखणी आहे.
अप्रतिम आज आरडीएक्स बसलेला आहे. असं स्कोरर हवेत ना पैशासाठी ना नावासाठी. आम्ही फक्त डाळ भात राईस दाल खिचडीसाठी स्कोरिंग करणार, दिवसभर करणार, केक भेटला, संध्याकाळचं नियोजन झालं बस. आरडीएक्स वाचला यावेळी, टी शर्ट काढून एन्जॉय करत ते अंगलट आलं असतं त्याच्या. अख्ख्या लीगसाठी तो बँड झाला असता, फेमस झालाय. माझी इच्छा होती तुझी व्हिडिओ इंस्टाग्रामला टाकायली, पण माझा पेज ब्लॉक झाला असता. अप्रतिम सर्व खेळाडू दाखल झालेत. काही झाडाखाली मस्त आराम करतायत, रिलॅक्समध्ये आहेत ते झाडाखाली. काही खेळाडू अगदी चर्चा चालली असेल कशा पद्धतीने आज ट्रॉफीपर्यंत पोहोचायचं, आखणी चालू असेल. पहा ना, रविवार किती महत्वाचा हा रविवार, शनिवार रविवार आपल्यासाठी. आणि सोमवारी सुट्टी पण आहे. खंडाळा पूर्णपणे लोणावळा ब्लॉक झालाय. आज बातम्याला पाहिलं असतं 2-2, 3-3 तासाची ट्रॅफिक लागली आहे. आपण क्रिकेट वेडे आहोत, आपल्याला शनिवार रविवार मैदान हवं आहे. चला स्पीडअप घ्या. अंपायरचं कौतुक करेल. जो मधला अर्धा मिनटं भेटतो, 1 मिनटं, त्याच्यात ते बसतात, पुन्हा कंटिन्यू अंपायरिंग. कौतुक करायला हवं आहे पंचांचं. हॅट्स ऑफ ऑलवेज यार. फॅमिली आहे ती. समालोचक असतील, यूट्यूब चॅनल असेल, अंपायर असेल, ही एक फॅमिली असते. अजिंक्य आणि दुसऱ्या बाजूला मयूर जाधव. PTPL येते फेब्रुवारीमध्ये 13, 14, 15. नाईट मोठी फाईट असेल आणि 19, 20, 21, 22 परत KPL येते. 24, 25, 26, 27, 28 1 तारीख परत पालकमंत्री चषक येतोय. क्रिकेट आहे, आमची मजा आहे त्यावेळी. पांचवी उंगली घी में, घी भी हमारा, उंगली भी हमारी. ओव्हर क्रमांक 1. चला दादा स्पीडअप घ्या प्लीज, जास्त वेळ नाही आहे. आपल्याला आज फायनल खेळायची आहे आणि फायनल आपल्याला मॅच खेळायची आहे, बॉल आउट नाही आहे. प्लीज थोडासा स्पीडअप घ्या. दोन्ही बॅटर दाखल झालेत दादा. स्ट्राईकवरती आपण पाहिलं तर अजिंक्य साळुंखे, नॉन स्ट्राईकला पाहिलं तर मयूर जाधव. अजिंक्य साळुंखे, मयूर जाधव दोघेही फलंदाज दाखल झालेत. आणि गोलंदाजीसाठी मानेवाडी टीमकडून, मानेगाव टीमकडून अनिकेत सावंत. मॅचच्या दिशेनं जाऊयात. मॅच ऑन. सेकंड इनिंग पूर्वार्ध संपला, उत्तरार्धाकडे जाऊयात. चला, पहिला चेंडू घुटना टेकून खेळायचा प्रयत्न. थोडासा आपण पाहिलं तर बॅट इन्व्हॉल्व नाही. अंपायरनं सांगितलं लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव आहे. वन डे संडे उद्या 77वा प्रजासत्ताक दिन, 77. किती प्राऊड फील असतो, अभिमान असतो तो. ड्राईव्ह केला सर हातामध्ये. फ्री होम डिलिव्हरी होती. अगदी जागेवरती उभं राहायचं होतं. ओहो, गॉगल पेन के प्लेयर आहे वो, कव्हरच्या रिजन मध्ये. हा स्वॅग हवा आहे कव्हर रिजन मध्ये. ड्रॉप होती कॅच. बॅकफुटला फुल फटका निघून जाईल. कॅचेस ड्रॉप केल्या की दुसऱ्या चेंडूवरती हा फटका आला समजा. याला बोलतात ती कॅच बाभळीच्या काट्यासारखी टोचेल मनाला. आणि हे खरं आहे, कॅचेस सोडल्या तर या गोष्टी भोगाव्या लागतात, एकट्याला नाही संपूर्ण टीमला. आणि याच्या संपूर्ण बॅटिंग आपण पाहिली तर मयूरच्या बॅटमधून फटका आलाय. ओहो, जागा बनवली होती. फुल टॉस होता, मारला नाहीये. अगदी एक सिंगल डिक्लेअर मध्ये
डिक्लेअरमध्ये 1 धाव जाते. संघाची धावसंख्या अगदी आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवरती. तू देखो मौका मिलेगा तभी चौका मार, तू थांबणार बोलेगा सबर का फल मीठा होता है. 2026 चालू आहे, सबर का फल मीठा नाही किसी और का होता है. जास्त वेळ घेतला की खेळ बदलायला वेळ लागत नाही. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे, शॉर्ट स्क्वेअर येईल, डीप मधून आता खेळाडू येईल, चेंडू गॅदर करेल, त्याची फेकी अगदी आरामामध्ये एकच सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 9 या धावसंख्येवरती, 9 ऑन अ स्कोर कार्ड. टार्गेट या मॅच मध्ये 23 धावेचं आहे. 23 धावा करायच्या जिंकण्यासाठी, 23 धावा अडवायच्या जिंकण्यासाठी. पुढे आलाय, ड्राईव्ह केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला, खेळाडू नाहीये तैनात, निघून जातोय. 1 बाउन्स, 4 येईल चौकार. अप्रतिम ड्राईव्ह, वॉट अ कव्हर ड्राईव्ह. पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली आहे, पहिल्या ओव्हरची सांगता झाली आहे. टीमची टोटल 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 23 धावा म्हणजे 10 हव्यात आता येणारे 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू 10 धावा. महत्वाची ओव्हर पहा. मागील मॅच मध्ये देखील ज्या गोलंदाजानं मॅच बनवली होती, संगम मागील मॅचचा हिरो, मागील मॅच मध्ये संगम मस्कर, मागील मॅच मध्ये त्यानं ओव्हर क्रमांक 3 टाकली होती. या मॅच मध्ये ओव्हर क्रमांक 2 ला त्याला बाहेर काढले संगम मस्करला. ओहो हो हो, अगदी लाईक स्टिक सोडून जातोय, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संगमचा एक ना एक चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा भेटतो. एक वेगळी ऍक्शन, एक वेगळी निरारी आहे. चांगला टर्न देण्याचा प्रयत्न करतो, फिंगर रोल करतो, जी जादूची बोट आहेत ती चेंडूच्या डोक्यावरून फिरवत असतो. हो 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 हो, पूल खेळला, मिड विकेटला, डीप मध्ये निघून जाईल सीमा पार. अगदी मयूरच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. आता विजयासाठी जेमतेम 3 धावेची गरज आहे. बनपुरी टीम देखील क्वालिफाय झाले. हो अण्णा, अण्णा कब आया? याला याला डोसा अण्णा, आपला अण्णा फेमस झाला. एसपीएल मध्ये कदाचित अण्णा दिसतील इन ऍक्शन मध्ये. एसपीएल 17 प्रीमियर लीग देखील लवकरच येते. लॉफ केलाय, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, अगदी आरामामध्ये. आ जाओ, फ्री होम डिलिव्हरी. काय कॅच पकडले, पाव स्टाईल करा. या 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 आणि त्या पद्धतीने कॅच पकडली आहे. खूप छान कॅच. ही ऍक्शन हवी आहे, म्हणजे त्या चेंडूच्या स्पीडने तो हात मागे जातो. खूप छान. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. चला, सुशील दाखल होतोय. मॅच जेमतेम आपण पाहिलं तर उंबऱ्यापर्यंत आली. एक पाऊल दूर आहेत. दरवाजा ठोकायचा, टाळाच्या चावी तयार करायची आणि टाळा खोलायचा, एवढीच मॅच बाकी आहे. फक्त धावा विजयासाठी हव्या 3. चेंडूचा खेळ तब्बल 2 झालेला. पहिला वाईड आला. यानंतर आपण पाहिले तर एनसीसी वाटोळे टीम कॅप्टन या दादा, त्यांच्यानी कोणाची मॅच लागले सांगता येत नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही विजय पराभवाचा आपण बोलत नाही. बॅट फिरवली आहे, फक्त बॅट फिरवली आहे. टायमिंग नाही आहे, कनेक्शन नाही आहे, दे घुमा के फक्त बॅट फिरवली गेली. डॉट बॉल जाईल. निर्धाव चेंडू. येस, वाटोळी टीम या कॅप्टन. लॉफ केलाय, प्रॉपर टायमिंग आहे. संपवली मॅच, खतम, समाप्त. ओके, संपली मॅच. विजेता राहिली टीम, अर्थातच एराड स्पोर्ट्स एराड संघ राहिला विजेता.
विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे दोन्ही अंपायर्स या, दोन्ही पंचांना विनंती करेल आपण दोघांनी या. प्रमोद